हो, उलट हल्लीतच काय नेमकी उपाययोजना करण्यात येत आहे आणि का बरं या गोष्टी होत आहे आणि आपल्यातर्फे काय प्रयत्न करण्यात येत आहे? आपण उमरेड विधानसभामध्ये वाघाच्या हल्ल्यासंदर्भामध्ये विचारलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे की उमरेड, भिवापूर, कुही या तिन्ही करंडला अभयारण्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाघाची संख्या वाढलेली आहे. जर आपण असं पाहिलं तर हा उमरेड, भिवापूर, कुही हा जो करंडला अभयारण्याचा परिसर हा पेच अंतर्गत म्हणजे पूर्ण कॅरिडोर असा आहे. तिकडून रामटेकपासून असं पेचपासून तर पूर्ण करंडला अभयारण्य आणि पवणीचा हा भाग भंडारा जिल्ह्यातला, आणि दुसऱ्या बाजूला ताडोबा हे अभयारण्य आहे, तिथेही तो भाग हा इथे लागून आहे. आणि आता मुनियार वगैरे या भागामध्ये इकडे झालेला आहे उमरेड तालुक्याच्या परिसरामध्ये. अशा पद्धतीने जंगलाची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये वाघांची संख्या पण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता तिथे जंगलामध्ये त्यांना ज्यांच्या खाद्याच्या सोयी असल्या पाहिजे तर त्या थोडा अशा कमी प्रमाणात दिसतात की काय, अशी परिस्थिती आहे. आणि अशा याच्यामध्ये या उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये जास्त वाघांचे हमले हे वाढलेले आहे. आत्ता रिसेंट मी तुम्हाला सांगतोय, रिसेंट आता तुम्ही आत्ता असताना जवळपास 10 मिनिटाच्या आधी एक कुही तालुक्यातलं पोहरा गाव, चन्ना पोहरा या गावामध्ये आत्ता वाघांनी एका व्यक्तीवरती हमला केला. कसा बसा तो माणूस सुटला, तो वाघ पळाला नाही, तो वाघ गावात आला आणि गावाच्या गोठ्यामध्ये घुसून एका बकरीला घेऊन गेला. आत्ताची घटना. आणि लगेच घरपडत गेला. एखाद्या माणसाला पण नेऊ शकला असता. तो भीत नाही, बेडर झालेले वाघ. अशा परिस्थितीमध्ये सातत्याने वाघाचे हमले आमच्या परिसरात होता, ही गोष्ट खरी आहे. मी ताबडतोब प्रशासकीय अधिकारी मनोज चव्हाण ACF आहे आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्याला कळवलं की वारंवार जर या अशा परिसरामध्ये वाघाचे हमले होत असतील, वाघ त्या गावात येत असेल तर याच्यामध्ये दहशतीचं वातावरण परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे. अशा याच्यामध्ये आपण रेस्क्यू ऑपरेशन केलं पाहिजे. तिथे तुमची मॉनिटर करणारी टीम ठेवली पाहिजे, पेट्रोलिंग करता आलं पाहिजे, त्या वाघाला जंगलात हाकललं पाहिजे. असं मी आत्ताच अधिकाऱ्यासोबत बोललो. मी त्या ठिकाणी व्हिजिटला पण जाणार आहे. आता जर प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी दुर्लक्ष करत असतील तर आगामी काळामध्ये, आत्ताच एक आंदोलन झालं कुही तालुक्यामध्ये, आंदोलन होत आहे, लोकांचे जीव जात आहे, जनावरं मरत आहे, गायी मरत आहे, म्हशी मरत आहे, बकऱ्या मरत आहे. तर हे काही बाब बरोबर नाही आहे. मी आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना या गोष्टीची पण खबरदारी दिलेली आहे की आपण या ठिकाणी आपले अधिकारी जर काम करत नसतील आणि त्या ठिकाणी या वाघांना जंगलामध्ये जर पाठवत नसतील तर ही काही बाब बरोबर नाही आहे. वाघाची संख्या दिवसेदिवस वाढत असेल तर आपण त्या वाघांचं नसबंदीचा कार्यक्रम एक हातात घेतला पाहिजे, ही संख्या कमी करण्याकरता. नाही तर मग एखाद्या वेळेस कोणी लोकांनी त्यांना करंट लावून मारलं तर त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही सज्ज राहता. पण इकडे जीव जात आहे, पैशाचं मूल्य आणि त्या व्यक्तीच्या जीवनाचं मूल्य हे होऊ शकत नाही. म्हणून हे वाघाचे हमले थांबले पाहिजे. याच्याकरता मी या उमरेड विधानसभा क्षेत्राचा माजी आमदार म्हणून, सामाजिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता म्हणून सगळ्या लोकांना स्थैर्य देण्याकरता निश्चितच मी आपली भूमिका पार पाडल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी आपल्याला प्रकर्षाने सांगतोय. जर भाऊ बघितलं तर एकीकडे पर्यटनासाठी राज्य सरकारच्या आणि वन विभागाच्या खूपशा योजना करण्यासाठी बोललं जाते, पण दुसरीकडे याच परिसरातील जनतेचा जीव धोक्यात आहे. अशात इथले स्थानिक आमदारही कुठे दिसत नाही आणि त्यांचेही कुठे हे होत नाही, असं स्थानिक लोकांच्या भावना. काय म्हणतात? कसं आहे की त्यांची जबाबदारी आहे. जे लोकप्रतिनिधी होतात त्यांनी, जनतेने त्यांना निर्वाचित केलं असल्यामुळं खऱ्या अर्थाने त्यांचं दायित्व जास्त मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी केलं पाहिजे, त्या भावना समजल्या पाहिजे. जर भावना समजत नसतील तर काय म्हणावं? परमेश्वराला एवढं सांगेल, परमेश्वरा सुदबुद्धी त्यांना दे की आपल्याला हे संधी मिळाली आहे, जनतेचे सेवक म्हणून आपल्याला काम करता आलं पाहिजे. मला या ठिकाणी, मी जरी आमदार नसलो पण या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून, माजी आमदार म्हणून
मी जेवढं दायित्व मला सांभाळता येईल तेवढं दायित्व मी सांभाळण्याचा प्रयत्न करतो. तात्काळ त्या लोकांना दिलासा देण्याची माझी भूमिका आहे, अधिकाराला धारेवरती पकडण्याची भूमिका आहे, स्पॉटवरती जाण्याची माझी भूमिका आहे, त्या ठिकाणी लोकांच्या सोबत राहून त्यांचं मनोबल वाढवण्याची माझी भूमिका आहे. ते मी करतोय. पण त्यांना जर हे कळत नसेल तर आता लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार मिळालेला आहे, पण त्याचा वापर जर ते करत नसतील तर आता याच्यामध्ये काय म्हणावं, त्यांची निग्लिजन्सी म्हणावं की त्यांना त्या भावना नाही म्हणावं की काय म्हणावं. परमेश्वरांनी त्यांना सुबुद्धी द्यावी, त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं. उद्या 14 एप्रिल आहे आणि